घोडेगाव येथे सुरू असलेल्या 61व्या अखंड हरिनाम सप्ताहाने आता रंगात धरली आहे। सप्ताहाच्या 6व्या दिवशी प भागवताचार्य गणेश महाराज शिंदे उदापूरकर यांच्या ओघवत्या वाणीतून संतांच्या विचारांचा जागर झाला। भक्ती आणि प्रबोधनाचा हा संगम अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। समस्त माळी समाज बांधवांच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्यात काल रात्रीचे कीर्तन विशेष ठरले। भागवताचार्य गणेश महाराज शिंदे यांनी आपल्या कीर्तनातून अध्यात्म आणि सामाजिक वास्तव यांचा सुरेख मेळ घातला। आपल्या रसाळ वाणीने त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। संतांचे अभंग आणि त्यातील गर्भित अर्थ सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत मांडताना महाराजांनी उपस्थितांना भक्तिमार्गाची महती पटवून दिली। नामस्मरण आणि सत्कर्म हेच जीवनाचे खरे सार्थक असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले। या सोहळ्यासाठी घोडेगाव आणि परिसरातील हजारो भाविकांनी हजेरी लावली होती। कीर्तनानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। सप्ताहाचे नियोजन आणि शिस्त पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे। चला सर्व महिला गाडीने थोडा वेळ झालेला आहे। सोमनाथजी काळे तेच पुढे या ठिकाणी यायचं। आपल्या सर्व महिला गाडीने विनंती सन्माननीय पिंटू शेठ झंजरगे आपला पण मनापूर्वक ताईबाई दोंडेभाऊ घोडेकर यांच्या स्मरण या सर्व मान्यवर मंडळी विनंती आपण टपटप या ठिकाणी यायचं आणि आपल्या ठिकाणी सन्मान स्वीकारा। त्याचप्रमाणे श्री अजित बाबा विजय शेठ घोडेकर यांच्या स्मरणार्थ बाबा घेतभाऊ घोडेकर मध्ये या ठिकाणी सप्ताहाकाळामध्ये जे अल्पशा नाश्त्याच्या या ठिकाणी कालस्वाशी हर्षचंद्र कोंडाजी घोडे श्री वसंत भाऊ काळे वसंतराव काळे संचालक पुरुषोत्तम बाजार समिती श्री आनंदराव भास्कर मुंबई नवनाथ शेठ जोडेकर पुणे सावता महाराज सप्ताहाच्या निमित्तानं 6व्या दिवसाचे कीर्तन पुष्प अध्यात्माच्या व्यासपीठावर विराजमान असलेले आपल्या जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार कीर्तन केसरी हरिभक्त परायण भागवताचार्य गणेश महाराज शिंदे उदापूर किल्ले शिवनेरी यांनी आपल्या अमृतवाणीने आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलेले आहे। महाराजांनी आज या ठिकाणी ब्रह्ममूर्ती संत जनी अवतरले उद्धारमया आले दिनजना या अभंगावर सुंदर असं निरूपण करून समाज प्रबोधन केलं आहे। त्याबद्दल समस्त माळी समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे कीर्तनास उत्तम साथ देणारे मृदुंगाचार्य हरिभक्त परायण व्यंकटेश महाराज फड गायनाचार्य हरिभक्त परायण भागवत महाराज सांगळे लक्ष्मण महाराज बेठे यांनी खूप सुंदर या ठिकाणी गायन केलेले आहे। सर्व टाळकरी मंडळी त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमासाठी विशेष करून मुंबईकर पुणेकर बांधव मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। त्यांचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। आमच्या माता भगिनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच पंचक्रोशीतील कीर्तनाला उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त आपल्या सर्वांचं गेली 5-6 दिवस खूप मोलाचं सहकार्य लाभत आहे। आपले या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो। उद्याचा कार्यक्रमाची रूपरेषा मी या ठिकाणी सांगतो। उद्या पहाटे 4 ते 6 या वेळामध्ये काकडा होईल। दुपारी 1 ते 3 या वेळामध्ये श्री संत सावता महाराज महिला हरिपाठ मंडळ यांचं संत सावता महाराज चरित्र पठण होईल। त्यानंतर दुपारी ऐका जरा 1 मिनिट दुपारी 3 ते 5:30 या वेळामध्ये श्री संत श्रवणी सावता महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक नगर प्रदक्षिणा होणार आहे। सर्व समाज बांधवांनी त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थांनी सर्व वारकरी मंडळींनी यामध्ये सहभागी व्हायचं आहे। त्यानंतर 5:30 ते 6 या वेळामध्ये सर्व समाज बांधव आणि भक्तांसाठी या ठिकाणी नाश्ता आपण केलेला आहे। सायंकाळी 6 ते 6:30 वेळामध्ये सप्ताह काळातील अन्नदाते त्याचप्रमाणे मुंबईकर मंडळी पुणेकर मंडळी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यानंतर सायंकाळी 7 ते 9 या वेळामध्ये हरिभक्त परायण सचिन महाराज जाधव आळंदी विश्वगुरु शिक्षण संस्था यांचे जाहीर श्रीहरी कीर्तन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आपण सर्वांनी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहायचंय। मिरवणुकीसाठी सर्व महिलांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे की सर्व महिलांनी पिवळी साडी घालून या ठिकाणी यायचं आहे। बरोबर आहे ना? बरं, सर्व महिलांनी पिवळी साडी घालून यायचंय। पुरुष बांधवांना विनंती आहे आपण सफेद शर्ट किंवा सफेद कुर्ता या ठिकाणी घालून यायचंय। सर्व पुरुष बांधवांनी महिला मंडळींनी याची नोंद घ्यायची आहे। आपण त्या दिवशी पुकारलं होतं सर्व समाज बांधवांनी मोढा धरायचा आहे। दुपारी 3 वाजता आपण बरोबर या ठिकाणी आलो पाहून याची दक्षता घ्या। सर्व महिला मंडळींनी या ठिकाणी तुळशी वृंदावन घेऊन यायचं याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी। असो अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे आजचे कीर्तनकार सन्मान्य हरिभक्त परायण भागवताचार्य गणेश महाराज शिंदे
यांचा सन्मान या ठिकाणी प्रथम होत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी महाराजांचा सन्मान करायचा आहे आणि सन्मानाचं निवेदन गणेशला विनंती आहे आपण या ठिकाणी करायचं आहे. या मानवी जीवनाचं गाराणं देवापर्यंत सांगणं, या मानवी जीवनाचं दुःख देवापर्यंत पोहोचवणं आणि देवाची कृपा, देवाचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचून या मानवी जीवनाचं सोनं करणं, हे जे कार्य करतात त्यांचं नाव संत. मग असे संत महाराष्ट्रातल्या 18 पगड समाजामध्ये एकत्रित येऊन महाराष्ट्राचा धर्म टिकवण्याचा प्रयास आणि प्रयत्न करावा. एवढी मोठी ताकद त्या संताची, आणि म्हणून वेळेचं भान राखत असतात, मर्यादेचं उल्लंघन न करता, तुमच्या सगळ्यांच्या जिभेच्या चवीचा विचार करता. मी तर काही जेवत नाही कीर्तन झाल्यावर, त्याच्यावर आपला काही प्रश्न नाही. सगळ्याचा विचार करता ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरवया आले दीनजना. देवाचं अवतरण आहे, संताचं अवतरण आहे, आणि आमचा जन्म. देवाचं अवतरण, संताचं अवतरण, आमचा जन्म. पण ते संत किती मोठे, ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवली. नाम घेता वदनी दोष जाती, होता दुराचारी विषयासक्त. संत कृपे त्वरित उद्धरती, अखंडित नामा त्यांचा वास पाहे. निशिदिनी ध्याय संत संग, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवली. नाम घेता वदनी दोष जाती. इथंच मी माझ्या वाणीला विराम देण्याचा चिंतनाचा प्रयत्न करतो. मगाशीच आल्यानंतर म्हटले मागच्या वर्षीचं पुढचं राहिलेलं आता राहिलेलं ते सांगण्यासाठी मी पुन्हा असं म्हणणार. मागचा जन्म, पूर्व कर्म, पूर्व प्रारब्ध, पूर्व संचित, यातून आम्हाला मुक्तता प्राप्त करावी लागती. पण आम्ही कशात मोडतोय, सज्जनातही मोडत नाही, दुर्जनातही मोडत नाही. आमचं मधलंच असलेलं नोंद आहे. या नोंदण्याला जागा लागण्यासाठी, या विश्वाचं रक्षण करण्यासाठी, जगताच्या ऋणातून उद्धार करण्यासाठी जे संत अवतार घेतात, ते संत कसे, अभंगाचं पहिलं. ब्रह्ममूर्ती जगात माझं कोणीच नाही ना, अंत समयाला माझ्या जवळ आमच्या
मासवडीला आणि मासवडी जेवण आज या ठिकाणी आपण मासवडीचे ठेवलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी त्याचप्रमाणे कांदा आहे का, वडी आहे का, स्वीट आयटम आपल्याला आलेला आहे का, सर्व पात्रवाला आहे का याची दक्षता घ्या आणि सावकाश जेवा, काळजी करू नका. आणि सर्व महिला भगिनींना विनंती आहे, उद्या येताना आपल्या मैत्रिणीला मिरवणुकीला घेऊन यायचं आहे. पिवळी साडी देणं ठेवा. रस्त्याचे मीठ फिरवा, थोडस मीठ फिरवा. रस्त्याचे पाट्या चालू करा फिरवा. बरोबर आपण 3 वाजता या ठिकाणी यायचं आहे. 3 ते 5 मिरवणूक होईल. 5 नंतर आपण सर्वांना नाश्ता ठेवलेला आहे. याची सर्व महिला मंडळींनी दक्षता घ्या. मिरवणुकीला मग तुम्ही हा प्रश्न करा महाराज की वनवासाला होते, अरे पण वनवासाचं अंतर किती? 150 किलोमीटर चित्रकूट तायल तिथं संदेश पोहोचू शकत होते, येऊ शकत होते, सगळे विधी पार पडून पुन्हा दिलेल्या वडिलांना वचन पूर्ण करण्यासाठी जाऊ शकत होते. पण तेवढ्या वेळात पुन्हा बराच मोठा घोटाळा होणार की मी नंतर सांगतो वेळ मिळाला. पण 14 वर्ष डेड बॉडी राहू शकत नव्हती. हा मुद्दा महत्वाचा. तुम्ही मी पुरावाच गोव्यामध्ये एका फादरची डेड बॉडी आहे ना. आत्ताच्या वर्तमान परिस्थितीमध्ये 100 वर्ष डेड बॉडी जर आता गोव्यामध्ये प्रत्येक ख्रिसमसच्या कार्यक्रमात 25 डिसेंबरच्या कार्यक्रमात जर काढली जाते तर त्या कार्यक्रमात हिच्यापेक्षा विद्वत्ता ज्ञान श्रेष्ठ होतं. पण 14 वर्ष राजा दशरथाची डेड बॉडी ठेवली नाही. राजा दशरथाच्या वरती कुठले संस्कार आहे प्रभू रामचंद्रांनी केलेच नाही. त्याचं उत्तर सांगतो भजन करा. स्वर्गामध्ये राजा दशरथ काढायला गेला, त्याच्यावर त्याची बायको होती. बरोबर ना? आता ते त्या दिवशी बायको नव्हती. हे पार तुमचा पाठ झालं. बायको होती, काय झालं त्या दिवशी बायको काय केलं? राजा दशरथ युद्ध चालू होतं. काय झालं त्या दिवशी? आता जाग तुटलं ना. आणि काही काय केलं? जरा दादा विचार करा. तुम्ही गाड्याचे नादे माणसे, तुम्ही नीट जरा विचार करा. आग कधी तुटल का? थोडा विचार करा ना. आमच्यातल्या येड्या फुकणीच्यानी सांगितलं तुम्ही ऐकलं, तुम्ही गेलो नाही. तर एक वाजता थोडा विचार करा. त्याला गाड्याचा नाद, गाड्याचे चाक कसे घालतात तुम्ही? हा कसा घालतात? गाडा, रथ आणि त्याचबरोबर खटार गाडा हे 90% साम्य आहे नाही. अगदी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. अगदी 2000 फुटाच्या उंचावरून तुम्ही एखादी खटार गाडी ढकलून द्या. काय ढकलून द्या? खटार गाडी ढकलून द्या. तिचा चुकाट तुटतं, तिच्या धुऱ्या तुटतील. त्या धुऱ्याच्या मध्ये आग असते, त्याचे डोमाळे तुटतं, त्याची साखर तुटतं, त्याची ढकली तुटतं, त्याच्या साडव्या तुटतं, साठ्या तुटतं, हडकाटा तुटतील, मागचं घोडकं तुटतं, एक वेळ चाकाची धाव तुटतं, चाकाचे पाठी तुटतील, आर्या तुटतं, तुंबा तुटतं. पण आखरी कोबळ्याच्या मध्ये जो फूट केलेला आग असतो तो तुटतं का नाही? एखादी म्हणताय गंमत त्याच्या सुद्धा आखरी खोबळ्यामध्ये जेव्हा तो असलेला आग बसवला जात, नंतर बाहेरून चाकाचा तुंब्या, बरोबर ना? काय नुसता चाक ढकलतात. चाक कशात पीठ केलं जाते? कशात? काय म्हणतात त्याला? मी बरोबर सांगितलंय. तुंबा म्हणतात त्याला. काय म्हणतात? तुंबा, बरोबर ना? आतमध्ये ढकललं जातं. बाहेर 4 बोटाची काय राहते? सापट राहते. आणि त्याला मध्ये वरून काय राहते? फट राहते. त्या फटीमध्ये काय टाकावं लागतं? बोला ना, काय टाकावं लागतं? कोणी कधी कोणाची कशी उडवायची? तेच काम करत का? वेळ नाही हो. पण पुढचे गंमत पाहिलं, त्या आखरी खोबड्याच्या मध्ये जेव्हा चाच बसवलं जातं तेव्हा करंगडी इतकी जागा नाही, बरोबर ना? कशाला लागत फिरायला नाही. पूर्वी खटार गाडीला एक नाळखंड असायचं. बघा तुमच्यातही बरीच अशी बरीच राहणार. सापडली वंगाल सोडली.